काय बरोबर आहे ना? हे चेहऱ्यावरचं हास्य माणसातल्या मनातलं दुःख झाकून ठेवतं. काल एक व्हिडिओ पाहिला. रेल्वे स्टेशनवर एक मुलगा बसलोय, एकांत रडतोय. का? मनुष्य आहे, माणूस आहे, लाज वाटेल ना कोणी पाहिलं तर रडताना. का आम्हाला वेदना नाही होता? आम्ही दाखवायची नाही जगासमोर. किती दिवस मन आतून जाणत राहायचं, मारत राहायचं. म्हणून रडावं म्हणजे त्याला चोरून चोरून रडावं लागतंय, लपून छपून रडावं लागतंय. एक माणूस म्हणून त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागतो या समाजात राहून, हे तुम्ही सगळं बघताय. आजकाल होणारे अत्याचार हे महिलांपेक्षा पुरुषांवर व्हायला लागलेत. आणि आवाज उठायला गेला तर मर्द म्हणून त्याला चिडवलं जात आहे. आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजांचा भार माणसावर सोडायचा. त्याने तर तो पूर्ण केला तर तो माणूस आहेस, पूर्ण तर करशीलच. आणि जर नाही पूर्ण केलं तर शिक्षण डोळ्यासमोर असतं. घरच्यांची ती स्वप्न पूर्ण करा. थोडं मोठं झाल्यावर त्यांच्या मनासारखं लग्न व्हावं, त्यांच्या इच्छा पूर्ण करा. लग्नानंतर बायकोच्या इच्छा पूर्ण करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा. आणि मात्र आपल्या स्वप्नांचं काय? आपली स्वप्न कुठे हरवून जातात? आपण तर स्वतःलाच हरवून बसलेलो असतो. शोधायचं कधी कुठे स्वतःला? आता तरी शोधा. लाजू नका, घाबरू नका. तुमचं मन मोकळं करा. नाही तुम्हाला इतरांजवळ मोकळं करता येत असेल, सोशल मीडियावर या, तिथे मोकळे व्हा. येऊ देत कमेंट्स, बोलू देत. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अशा पद्धतीने जीवन जगा, मोकळं व्हा. काय बरोबर आहे ना? हे चेहऱ्यावरचं हास्य माणसातल्या मनातलं दुःख झाकून ठेवतं.